चला आज मी तुम्हाला 3 ते 4 मिनिटांमध्ये झटपट अशी अंडा कढी बनवून दाखवली आणि एकदम स्पेशल अशी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, कोथिंबीरच्या काड्या, लसूण, अद्रक हे सगळं मसाला भाजून घेतला आणि हे वल्ल खोबरं आहे हे आपण अर्धी वाटी घेतले। त्यानंतर इथे आपण 9 अंडे घेतलेत। अंडे फ्राय करून घेतलेत, लाल मिरची पावडर, हळद टाकून थोडं मीठ टाकलेलं आहे। मसाला बघा असं बारीक अशी पेस्ट करून घेतली। त्यानंतर आपण इकडे कढईत टाकले 2 चम्मच तेल, त्यात टाकायचं तेजपत्ता, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद आणि तेलात आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं म्हणजे छान अशी तरी येते याला। हे पहा 1 मिनिट तेलात असं परतून घेऊया आपण। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे जळत नाही लाल मिरची पावडर, हळद जळली का पूर्ण कडू कडू लागेल। त्यानंतर आपण जो मसाला बनवलाय ना तो टाकायचा, बारीक पेस्ट करायची आपल्याला मसाल्याची। पाणी जास्त नाही टाकायचं, मग तेला टाकल्यावर अंगावर उडत नाही तशी थोडे। छानपैकी तेलात मिक्स करून घ्यायचा मसाला आपल्याला। मसाला तेलामध्ये आपल्याला 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। हे पहा मसाला छान आपला परतलाच गेला आहे। आता याच्यात आपण 1 चम्मच भरून टाकू इथे गरम मसाला। मसाला लास्टला टाकलाय म्हणजे त्याचा फ्लेवर तसंच राहतो। आता आपण जे अंडी फ्राय करून घेतले ते टाकूया। इथे 2 अंडी तुटलीत माझ्याकडून, काय हरकत नाही। आता तुम्हाला याच्यामध्ये जेवढं पाणी हवंय त्या हिशोबाने पाणी टाका। किती घट्ट पातळ हवंय ग्रेव्ही तुम्हाला त्या हिशोबाने याच्यात पाणी ॲड करायचे। आम्हाला जास्त पातळ नाही करायची। हे बघा मी एवढं पाणी टाकले। चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आणि याला ना छान असं उकळी येऊन द्यायची आपल्याला। 3 ते 4 मिनिटासाठी शिजून द्यायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये। 3-4 मिनिटं झालेत, आपली अंडा कढी एकदम मस्त अशी तयार झाली बघा। थिकनेस पण खूप छान आहे, घट्टच ठेवली मी, जास्त पातळ नाही केली। आता गॅस बंद करूया आपण, वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। तयार आहे आपली झटपट अशी अंडा कढी। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।